आपण बघत आहात कशा प्रकारे मी बनवणार आहेत रेसिपी. पिझ्झा घेतलेला आहे, चिली फ्लेक्स, चीज, ऑनियन, टोमॅटो, कॅप्सिकम त्यापेक्षा आणि आपण टोमॅटो केचप घेतलेले आहेत. रेडीमेड पॅकेट्स आपण घेतलेले आहेत. अशा प्रकारे सर्व एकत्र करून आपण बाउलमध्ये मिक्स करणार आहोत. तर ही रेसिपी नक्की तुम्ही बघा, ट्राय करा, लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गाईज. अशा प्रकारे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि रेडीमेड आणि झटपट होणारी रेसिपी. आता बाकीचं मी चॉप करून आता आपण अशा प्रकारे कट करणार आहोत. ऑनियन चॉप, कॅप्सिकम चॉप आणि टोमॅटो चॉप अशा प्रकारे आपण वस्तू घेतलेल्या आहेत. हे रेडीमेड पॅकेट घेतलेले आहेत, टोमॅटो केचप, मेयोनीज वगैरे. तर आपण इथे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण मेयोनीज ॲड करणार आहोत. पिझ्झा टॉपर टाकत आहोत, मेयोनीज ॲड करत आहोत, टोमॅटो केचप, थोडंसं आपण ऑरेगॅनो ह्याचं मिक्स करत आहोत. हाफ टेबलस्पून आपण चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत. मी जास्त ॲड करणार नाही. हाफ टेबलस्पून आपण चाट मसाला किंवा सॉल्ट टाकू शकताय तुमच्या पद्धतीने, जे तुम्हाला आवडेल अशा प्रकारे. आता आपण हे सर्व पूर्ण एकत्रित करून मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण गॅस ऑन करणार आहोत. असं इझिली आपण पिझ्झा बेसला ॲप्लाय करणार आहे. कशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला आधी. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण बॅटर. तर नक्की लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मी दाखवायचं राहूनच गेलं, मी आधी साहित्य दाखवते. मी बटर घेतलेलं आहे, चीज घेतलेलं आहे, त्याच प्रकारे मी ऑनियन चॉप, टोमॅटो चॉप, कॅप्सिकम चॉप आणि मी सॉल्ट घेतलेला आहे. त्याचबरोबर मी सगळे जे मेयोनीज, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनिक, थोडंसं सॉल्ट अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे. टोमॅटो सॉस. जर त्याची रेसिपी जर पाहिजे असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. श्री साळुंके चॅनल इंस्टा आणि यूट्यूबवरती जाऊन तुम्ही सर्च करून बघू शकतात. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. सिक्रेट रेसिपी आहे. आधी आपण गॅस पेट ऑन केलेला आहे, बघू शकता. पॅन ठेवलेला आहे. मी थोडंसं त्याच्यावरती तुम्ही कट करून किंवा असा ॲप्लाय करून थोडंसं बटर घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आधी मी फ्राय करणार आहे. तुम्ही नाही केलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही ॲड करू शकता. मी अशा प्रकारे थोडंसं बटर लावलेलं आहे आणि ऑनियन थोडंसं फ्राय करणार आहे, असं ऑइल फ्राय. आणि कॅप्सिकम म्हणजे भाजण्यासाठी वेळ जास्त लागणार नाही. अशा प्रकारे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता आपण सर्व साहित्य भाजून घेऊया, म्हणजेच फ्राय करायचं आहे. थोडंसं सॉल्टी आपण करणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता मी ऑनियन कॅप्सिकम आधी फ्राय करून घेणार आहे आणि ही वेगळ्या पद्धतीत आणि वेगळीच टेस्ट येणार आहे, म्हणजे कच्चं राहण्याची शक्यता नसते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. टोमॅटो नंतर मी फ्राय टाकणार आहे. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थोडंसं मी झाकून ठेवते म्हणजे लवकर फटाफट. नवीन ट्रिक बघू. चला तर आपण बघूया कशा प्रकारे. कधीही कापडाचा जास्तीत जास्त टॉवेलचा यूज करा. बघू शकताय सुगंध असा फ्रेग्रन्स आलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये कॅरोट ॲड करू शकतात, पोटॅटो ॲड करू शकतात. तुम्हाला आवडीनुसार सर्व म्हणजे व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकताय. श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. बघू शकता असा ह्याचा थोडासा कच्चापणा आपण घालवायचा आहे, थोडंसं सॉल्टी करायचं आहे. आता आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. प्लीज श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता आपण हे सर्व एकत्र करून फ्राय करूया आणि लगेच आपण ह्याला तव्यावरती बनवणार आहोत. त्यासाठी झटपट आणि चटपट होणारी रेसिपी आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. अशा प्रकारे फ्राय झालेले आहे. जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही आहे. आता आपण एक प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि आपण बघू शकताय कशा प्रकारे मी काढत आहे. पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा लो करायचा आहे. पिझ्झा बेस घेत आहे, बघू शकताय. आता पिझ्झा बेसला पूर्ण आपण ॲप्लाय करायचं आहे. बघू शकताय अशा प्रकारे. प्लीज नवीन असाल तर गॅसचा फ्लेम लो आहे. आता आपण हे सर्व साहित्य ह्याच्यावरती मिक्स करून घेऊया. बघू शकता किती फटाफट आणि चटपट आणि झटपट होणारी रेसिपी आहे.
आता ह्याच्यावरती आपण सर्व टफिंग करणार आहोत. बघू शकताय तुम्ही पिझ्झा बेसवरती आपण पूर्ण ॲप्लाय करायचं आहे. स्पूनच्या साहाय्याने असल्या स्पून असेल तर एकदम उत्तम अशी रेसिपी होती. त्याला काहीही अवघड होत नाही आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण पिझ्झा बेसवरती लावून घेणार आहोत. एकच करणार आहोत म्हणून पूर्ण मी लावून घेणार आहे. तर ही ट्रिक्स तुम्हाला कशी आवडली तर प्लीज एकदा कमेंट्स बॉक्समध्ये श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करून प्लीज सांगा. इन्स्टावरतीही माझं आहे ID, तर तुम्ही हातानेही ॲप्लाय करू शकता. हात स्वच्छ धुवून घेत आहे तोपर्यंत मी पूर्ण अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे. नक्की सांगा, लाईक शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आता हे मी जे केलेलं आहे हे याच्यावरती आपण असं टाकूया, स्प्रेड करणार आहोत. कारण की गरम आहे तर काळजीपूर्वक करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. हाताने करा म्हणजे फटाफट होणारी रेसिपी आहे. आपला पॅन गरम झालेला आहे बघू शकताय. तर हळूवार आम्ही पॅनवरती कशा पद्धतीत थोडंसं मी बटर ॲप्लाय करणार आहे. याच्यावरतीच थोडं मी बटर टाकणार आहे, थोडंसं चीज टाकणार आहे. आपण नवीन असाल श्री साळुंके चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चीज जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे पूर्ण. तुम्ही हाताचा किंवा स्पूनचा यूज करा. अशा प्रकारे पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला. चीज जेवढं टाकेन तेवढंच म्हणजे हेल्दी आणि टेस्टी होणार आहे. प्लीज श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल अशा प्रकारे चीज हे भरभरून टाकायचं आहे, त्याने वेगळीच टेस्ट येते. तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. रेसिपीसाठी नवीन रेसिपीसाठी पिझ्झा बेस कसा बनवलेला आहे आणि पिझ्झाची टॉपिंग कशी झालेली आहे नक्की एकदा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. गॅसचा फ्लेम बघू शकताय फास्ट आहे, तर मी आता लो करत आहे आणि मी पिझ्झा बेस ॲड करणार आहे. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. अशा प्रकारे पिझ्झा बेस मी ठेवलेला आहे. तवा पिझ्झा रेसिपी आहे, त्याचबरोबर मिक्स करायला विसरू नका. आता आपण 2 मिनटं झाकण मारून ठेवूया. चला तर मग आता आपण बघूया की कसा झालेला आहे. ब्युटिफुल, सुंदर, अतिउत्तम. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीत कशा स्टाईलमध्ये बनवलेला आहे. पिझ्झाचा बेस पूर्णतः रेड झालेला आहे बघू शकताय तुम्ही कसं झालेली आहे. तर आणखीन आपण 2 मिनटं ह्याला असंच मंद गॅसवरती स्लो गॅसवरती आपण ठेवणार आहोत झाकण मारून. श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मी चहा बनवलेला आहे, तर चहा प्यायला या तुम्ही सर्वजण. नाश्त्याची रेसिपी बनवलेली आहे. चला तर मग बघूया आपण कशा प्रकारे झालेला आहे पिझ्झा. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका गाईज. आता आपण गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे. बघू शकताय कशा प्रकारे झालेला आहे. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. पिझ्झा आपला रेडी आहे बघू शकताय कशा प्रकारे. असंच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला तुम्ही लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. असं बघू शकताय श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू सो